श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। श्रावणी सोमवार, आपण श्रावण महिन्यातल्या सोमवारची सगळेच जण खूप वाट बघत असतो, कारण महादेवांचे असे विशेष भक्त नाहीयेत, तर महादेवांचे सगळेच भक्त आहेत। गुरु कसं आपण कुणी महाराजांना मानतो, कुणी साईबाबांना मानतो, कुणी गजानन महाराजांना मानतो। खरं तर गुरु पण सर्व एक आहेत, पण त्यांची रूपे वेगवेगळी आहेत। तसं महादेवांचं आहे का? तर नाही। महादेवांना आपण एकाच रूपामध्ये पूजा करतो, ते म्हणजे शिवलिंग, त्यालाच म्हणतात शिवपिंडी असं त्याला नाव आहे। पिंड म्हणण्याची चूक करू नका बरं का। पिंड हे माणूस गेल्यावर जे बनवतात ते असतात, म्हणजे चुकून तोंडात येतं नाही असं नाही, पण खरा शब्द आहे शिवपिंडी। दुसरी महत्वाची गोष्ट, शिवलिंगाचा अर्थ काय असं बरेच जण विचारतात, किंवा काहीतरी एक दोन नास्तिक लोक याचा चुकीचा अर्थ सुद्धा काढतात। तर शिवलिंग हा एक संस्कृत शब्द आहे। शिव म्हणजे शंकर आणि लिंग म्हणजे चिन्ह, त्यामुळे शिवाचे चिन्ह रूपी पूजा करणे म्हणजेच शिवलिंग। लिंगाचा अर्थ हा संस्कृत मध्ये चिन्ह होतो, आणि शिवाचा अर्थ शिव म्हणजे शंकर, महादेव। म्हणूनच जेव्हा आंध्रामध्ये म्हणजे तेलंगणामध्ये बघा नावं कशी असतात, रामलिंगा वगैरे ही नावं असतात, तर त्याचा अर्थ आहे महादेवाचे चिन्ह। थोडंसं करेक्ट करते मी, कारण काही एखादाच नास्तिक असतो हजारामध्ये जो, किंवा वेगळ्या धर्मांचे लोक याचा अर्थ वेगळा काढतात, म्हणून मला इथं स्पष्टीकरण द्यावंसं वाटलं। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी उठल्यावर महादेवांची विधिवत पूजा करायची आहे। ती कशी करायची? तर सगळ्यात आधी पाणी वाहा, एक एक चमचा पाणी वाहा, किंवा अभिषेक पात्रामध्ये पाणी भरा, त्यात एक चमचा कच्चं दूध घाला, थोडंसं अत्तर किंवा गंगाजल घाला। सगळ्यांना माहित असेलच की गंगाजल हे महादेवांना खूप प्रिय आहे, कारण त्यांच्या जडांमध्ये म्हणजे त्यांच्या ज्या जटा आहेत त्यामध्ये स्वतः गंगेचा वास असतो, म्हणून महादेवांना खूपच जास्त प्रिय आहे ती म्हणजे गंगेचं पाणी। गंगाजल घरामध्ये नेहमी ठेवा, आणि ते विशेष दिशेला ठेवल्यावर गंगाजलाचे खूप लाभ असतात। गंगाजल, पाणी आणि कच्चं दूध याने एका अभिषेक पात्रामध्ये अभिषेक करण्यासाठी ठेवा। त्यानंतर आपल्या केंद्रामधले जे नित्य सेवेचा ग्रंथ आहे त्यामध्ये संपूर्ण रुद्रपाठ आहे, की रुद्र अध्यायाचे पठण कसे करावे, रुद्राभिषेक कसा करावा, कोणते मंत्र, जसं नमक चमक, हे सगळे जे भाग आहेत ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत। आता ज्यांच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नाही त्यांनी बिलकुल काळजी करू नका, युट्यूबला रुद्र पठण किंवा रुद्र लावून द्या, आणि ते शांतपणे ऐकत तुम्हाला संपूर्ण महादेवांची पूजा करायची आहे। महादेवांची पूजा म्हणजे अभिषेक करून झाल्यानंतर महादेवांचे जे शिवपिंडी आहे ती स्वच्छ पुसावी, आणि त्याच्या खाली अखंड अक्षता ठेवून त्याच्यावर शिवलिंग ठेवावे, म्हणजे शिवपिंडी ठेवावी। लक्षात घ्या, शिवपिंडीचा जो उतरता निमुळता भाग असतो तो आपल्या शहरांमध्ये ज्या दिशेला नदी असेल त्या दिशेला त्याचे निमुळता भाग असावा, कारण हाही प्रश्न मला बऱ्याचदा येतो, कोणत्या दिशेला किंवा कुठे ठेवावे। तर एका बाजूला गणपती, एका बाजूला अन्नपूर्णा, आणि मध्ये महादेवाची शिवपिंडी ठेवा। ही मी स्वतः असं ठेवते ते मी तुम्हाला सांगत आहे। तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्याही पद्धतीनं करू शकता, पण बघा माता पार्वती आणि बाप्पा गणपती यांच्यामध्ये महादेवाची पिंडी ठेवावी अशी मान्यता आहे। हे झाल्यानंतर महादेवांना आपल्याला एकतरी रुद्राक्ष अर्पण करायचं आहे, किंवा रुद्राक्षाची माळ असेल तर त्याच्या भोवती तुम्हाला रुद्राक्षाची माळ ठेवायची आहे। भस्म, विभूती जे काही तुमच्याकडे असेल ते वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहे। 11, 21, 51, 108 किंवा 3, 5 या संख्येमध्ये बेलपत्र अर्पण करावे। बेलपत्र अर्पण करताना 3 पाने व्यवस्थित असलेली, कुठेही न तुटलेली पाने अर्पण करावी। मागची जी गाठ असते ती काढून टाकावी। त्यानंतर धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल हे देखील वाहून घ्यावे। आता उद्याची शिवामूठ आहे ती म्हणजे तिळांची। तिळांची शिवामूठ वाहताना सगळ्यात आधी
हातामध्ये उजव्या तीळ घ्यावेत आणि ते थोडेसे ओले करावेत. त्यानंतर अशा पद्धतीने आपला शिवामूठ वाहून घ्यावी आणि मंत्र जो आहे शिवामुठीचा तो म्हणावा. मंत्र म्हणून झाल्यावर म्हणता येत नसेल ओम नमः शिवाय म्हटलात तरी चालेल. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ वाहते रे देवा आणि ज्यांची लाडकी नाहीये त्यांची लाडकी होऊ दे रे देवा, अशी थोडक्यात ती तो जो मंत्र किंवा जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगते. ओम नमः शिवाय हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. तो म्हणत जरीही तुम्ही शिवामूठ वाहिली तरीही चालेल. आता 11 तिळांचा उपाय करायचा आहे. हे सगळे तीळ वाहिलेले तसेच राहू दे, ते काढण्याची गरज नाही. जर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करणार असाल तर जाताना पाणी, त्यामध्ये कच्चं दूध आणि आपल्याकडचं पाणी, बरं का मी पुन्हा पुन्हा हे तुम्हाला सांगते, भस्म, पांढरी फुलं, तुपाचा एक दिवा आणि हे 11 तीळ आपल्याला घेऊन जायचे आहेत. आणि शिवामूठसाठी मुठभर तीळ नेलेत पांढरे तरीही चालेल. आता मंदिरात गेलात तरी सेम अशीच पूजा करायची आहे, पण कोणी वाहिलेले सगळं बाजूला काढा तिथं परवानगी असेल तर, आणि त्यानंतर तुमचा अभिषेक करा. लोकांनी वाहिलेल्या म्हणजे भक्तांनी वाहिलेल्या त्याच्यावरच आपलं कधीही वाहू नये. अशा वेळेस जर तिथं अभिषेक करायला परवानगी नसेल तर लांबून नमस्कार करावा. आवर्जून तुपाचा दिवा महादेवाच्या मंदिरात लावावा. जर संपूर्ण उरलेला श्रावण महिना तुम्ही दररोज एक दिवा कुठल्याही तेलाचा चालतो किंवा तुपाचा चालतो, रोज एक दिवा म्हणजे नुसती ज्योत न्या आणि तिथल्या मंदिरामध्ये तुम्ही ती प्रज्वलित करा. ह्याचे सुद्धा अमाप फायदे आहेत. आता घरात करा किंवा तिथं करा. 21 तीळ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. किंचित ते ओले करायचे आहेत. एक एक तीळ वाहत ओम नमः शिवाय किंवा शिवमहिम्न स्तोत्र 11 तीळ 21 तीळ असे तुम्ही घेऊ शकता. 11 घेतले तरी बास. 11 वेळा शिवमहिम्न स्तोत्र वाचत हा एक एक तीळ व्हावा किंवा 11 वेळा एक एक तीळ हातात पोटांमध्ये घेऊन ओम नमः शिवायचा जप करत तो तीळ तुम्हाला व्हायचा आहे. नंतर महादेवांना प्रार्थना करायची आहे की महादेवा माझ्या घरामधले आरोग्य सगळ्यांचे उत्तम राहू देत, अकाली मृत्यू कोणाचा होऊ नये आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे, असं म्हणून हे 11 तीळ आपल्याला वाहून घ्यायचे आहेत. तुपाचा दिवा समय हे आधीच लावून घ्यायचे आहे. धूप लावायचा आहे. महादेवांच्या पिंडीला अत्तर लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे असेल तर डमरू वाजवायचे आहे किंवा शंख वाजवायचा आहे. हा सर्व विधी झाल्यानंतर शिवलीलामृत संपूर्ण वाचा किंवा शिवमहिम्न स्तोत्र तुम्ही वाचलं तरीही चालेल. शिवस्तुती वाचू शकता, शिव अष्टोत्तर नामावली आणि शिव सहस्त्र नामावली याचे पठण देखील तुम्ही करू शकता. या सगळ्यासाठी वेळ नसेल एक माळ तरी ओम नमः शिवाय जपाची आवर्जून करा किंवा शिवलीलामृत मधला 11वा अध्याय पठण करायला विसरू नका. या सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी हे सर्व तीळ काढून घ्यावेत आणि हे एखाद्या भाजीत, आमटीत किंवा साखर यामध्ये घालून ते सगळे प्रसाद ग्रहण करून टाकावेत. शक्यतो साखरच घाला म्हणजे गोडाचा नैवेद्य खाल्ल्यासारखं होईल. आणि हे तीळ सगळे तुम्हाला प्राशन करायचे आहेत. इकडं तिकडं कुठेही फेकायचे नाहीयेत. अगदी ते सगळे तांदूळासहित उचलून भातामध्ये घातलेत तरीही चालेल. मांसाहार करायचा नाही. श्रावणी सोमवार आहे, कोणीही मांसाहार करू नका. महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना प्रत्येक वस्तू स्वतःची घेऊन जा, अगदी भस्मासहित. तिथली वाहण्यापेक्षा स्वतःची घेऊन जा. महादेवांना तुमची वेळ, तुमची भक्ती हवी आहे. जवळ मंदिर असेल तर विना चप्पल घालता सुद्धा जाता येते, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी तुम्हाला तसं सजेस्ट करणार नाही. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. ज्यांना अजूनही पारद शिवलिंग, पितळी शिवलिंग, स्फटिक शिवलिंग माझ्याकडून सिद्ध केलेले म्हणजे अभिमंत्रित केलेले हवे आहेत त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती, तुमच्या अडचणीप्रमाणे क्रिस्टल, अघोर लक्ष्मी मंत्र, वशीकरण मंत्र, वशीकरण अत्तर, याच पद्धतीनं मनी मॅग्नेट अत्तर किंवा धूप, दीप आणि कापूर तुपाच्या वाती, शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती 1 तास चालणाऱ्या किंवा चांगल्या चांगल्या उदबत्त्या, धूप तुम्हाला हव्या असतील तर खाली नंबर देत आहे. कमेंट न करता व्हॉट्सअपवर मेसेज करावा. श्री स्वामी समर्थ.